50 करा. अरे किरणे या किरणे अरे काय रे? अरे काय किती दिवसानंतर भेट राव. अरे आणा राव. कधीपासून येतं कामाला? झाले 4-5 महिने. बरं आपलं 50 रुपये पेट. अरे बोल ना सिद्धू. हा का? बरं आलो 5 मिनिटांमध्ये लगेच. हा आलो. हे चलू कर. अरे सोन्या अरे काय रे एवढी काही? अरे आताच चाललं ना. रमेश सांग रे याला. राव सोन्या एवढ्या दिवसातून मित्र भेटला आणि तू लगेच चालला त्या सध्याचा म्हणून आलता पळत. अरे रामशा आपल्याला 14 एप्रिलच्या तयारीला जायचं बस. काय 14 एप्रिलची तयारी? सोनती जात कोणती रे? कट्टर मातंगे. अरे मग तुझं काय समुद्र तिकडे जायचं? काय केलं तिने आपल्यासाठी? काय केलं? किरण्या तू या पंपावर कामाला किती ड्युटी करतो इथं तू? 8 तास. तुला 10 तास काम करायला लावलं मग? अरे मग 2 तासाचे पैसे एक्स्ट्रा मागून घेईन ना मी. कमून? कायदा आहे तो. कायदा ह्योच आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला कायदा आहे. आणि तू रे त्या दिवशी गाण्याची तुझ्या भांडणं झाली काय म्हणलं तू त्याला? त्याला क्वार्टरच घातणार भाई या वर्षी. सोडणार नाही त्याला मी. हा क्वार्टर खेचण्याचा अधिकार आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे. नाहीतर तू त्याचा फोन केला असता आणि त्याने तुझा फोन केला असता दोघं फिरले असते मोकाट. असे असंख्य अधिकार आपल्याला बाबासाहेबांनी दिलेले. बाबासाहेबांनी हा जो कायदा आहे एका जातीसाठी नाही अखंड भारतासाठी बनवलेला कायदा आहे. एक सांगू का आपण रस्त्यावर जाताना ना एखादं लिफ्ट जर दिली तर त्याचे आपण आभार मानतो. आणि एवढं लक्षात ठेव त्यांनी आपल्यासाठी एवढं करून ठेवलं मग त्यांची जागा कुठं पाहिजे आपल्याला काळजा. जाऊ दे तुम्हाला काय करायचं रे चल. सोन्या थांब. आता ही जयंती ना आपण सगळ्यांनी संगत साजरी करायची. कधीला आम्हा हे कधी सरावं तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं.